कर्जतून मुंबईकडे आणि मुंबईहून कर्जतकडे जाणारी लोकल सेवा विस्कळीत झाली। वांगडी आणि बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान डाऊन मार्गावर अग्निरोधक यंत्रणा सक्रिय झाल्यामुळे मेल एक्सप्रेस गाड्या ऑटोमॅटिक पद्धतीने थांबतायत। त्यामुळे बदलापूरहून कर्जतकडे जाणाऱ्या लोकल रखडल्यात। त्याचा परिणाम अप दिशेकडील वाहतुकीवरही होतोय। दोन्ही दिशेकडील वाहतूक खोळंबल्यामुळे कामावर जाणाऱ्या मुंबईकरांना पुन्हा एकदा फटका बसलाय। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी मयुरेश कडव यांच्याकडून। मयुरेश, ही तांत्रिक अडचण कधी दूर होईल आणि कधी सेवा सुरळीत सुरू होईल? सुवर्ण, वांगणी आणि बदलापूरच्या दरम्यान ही ऑटोमॅटिक अग्निरोधक यंत्रणा जी असते ट्रॅकवरती ती अचानकपणे सक्रिय झाली आहे आणि ती सक्रिय झाल्यामुळे मेल एक्सप्रेस गाड्या ज्या आहेत त्या आपोआप थांबतायत आणि मेल एक्सप्रेस गाड्या थांबल्या की त्या पाठीमागच्या लोकल सुद्धा रखडतायत। सध्या बदलापूरहून कर्जतकडे जाणाऱ्या लोकलची रखडपट्टी झालेली आहे। परिणामी काय होतंय की कर्जतहून मुंबईकडे जाणाऱ्या लोकल सेवा देखील विस्कळीत झालेली आहेत। आता सध्या त्यांनी लोकल सोडायला घेतलेल्या आहेत। जेव्हा वांगणीच्या स्टेशन मास्तरांकडे याबाबत विचारणा केली तेव्हा त्यांनी सांगितले की ही ऑटोमॅटिक जी यंत्रणा आहे, अग्निरोधक यंत्रणा, ही का सक्रिय झाली याचं कारण कळू शकलेलं नाही। मात्र हळूहळू मेल एक्सप्रेस गाड्या सोडल्या जात आहेत आणि लोकल सुद्धा सोडल्या जात आहेत। मात्र आत्ताच्या घडीला साधारणतः अर्धा ते पाऊण तास गाड्या या उशिरानं धावत आहेत आणि याचा मोठा फटका जो आहे मुंबईकडे नोकरी काम धंद्याला जाणाऱ्या लोकांना बसतोय। सुवर्णा, धन्यवाद मयुरेश या संपूर्ण माहितीसाठी। तर मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे, त्यामुळे वांगडी बदलापूर या दिशेनं मुंबईला कामानिमित्त कामासाठी येणाऱ्या सगळ्या मुंबईकरांना फटका बसतोय।